ठेवलेले नाहीत. याचे दुसरे उदाहरण म्हणजे आपला उत्तराधिकारी नेमण्यात त्याने दिलेला नकार 2-3 वेळेला त्याच्या अनुयायांनी त्याच्या पश्चात अधिकार ज्याने चालवायचा त्याचा निर्देश करण्याची विनंती केली. भगवंताच्या निर्वाणापूर्वी त्यांचे जे समजा भिक्षू होते त्या भिक्षू लोकांनी सांगितले की तुमचा जो अधिकार चालवायची कोणाला तरी सोपवा. पण भगवंतानं सांगितले की माझा अधिकार चालवायची कोणावरही मी सोपवणार नाही. तर जो कोणी धम्माचे विनयाचे पालन करीत तोच माझा समजा धम्माचा अधिकारी आहे असं भगवंतानं सांगितलं. आणि प्रत्येक वेळी भगवान बुद्धाने तसे करण्याचे नाकारले. बऱ्याच वेळेस भगवंताला सांगण्यात आलं पण भगवंताने तसे करण्याचे हे नाकारले. काय करण्याचे की आपला उत्तराधिकारी नेमण्याचे भगवंतानं नाकारलेला आहे. धम्म हाच आपला स्वतःचा उत्तराधिकारी असे त्याचे प्रत्येक वेळी उत्तर आहे. भगवंत काय म्हणायचे, धम्म हाच माझा स्वतःचा उत्तराधिकारी आहे असं भगवंतांनी बऱ्याच वेळी उत्तर दिलेले आहे. धम्म हा स्वतःच्या अंगच्या सामर्थ्याने जगला पाहिजे, त्याच्या मागील माणसाच्या सत्तेने नव्हे. आता जो धर्म आहे हा धर्म स्वतःच्या अंगच्या सामर्थ्याने म्हणजे एखाद्याने जोर जबरदस्ती करून किंवा एखाद्याने पैसे देऊन किंवा एखाद्याने लाच देऊन त्याला सांगितले की अशा प्रकारे धर्माचे पालन कर, तुला एवढे पैसे देतो, तर समजा त्या प्रकारचा धर्म जर केला तर समजा त्याला त्याच्यामधून काही लाभ मिळणार नाही. तर भगवंत म्हणतात की त्याच्यातून उत्पन्न झाले, त्याच्या हृदयातून उत्पन्न झाला पाहिजे. धम्म काय आहे, प्रज्ञा काय आहे, शील काय आहे, सदाचरण काय आहे, भगवंताने धम्माचा उपदेश कशासाठी केला, याला याच्यामध्ये मनुष्याचा काय फायदा आहे, मनुष्याचं समजा याच्यामध्ये दुःख मुक्ती आहे का, हे समजा जाणून त्याने जर समजा धम्माच्या मार्गाचं अनुसरण केलं तरच फायदा आहे. एखाद्या जोर जबरदस्तीने किंवा एखाद्या समजा विनवणीने नम्रतेने समजा हा धर्म जाणण्याचा प्रयत्न करायचा नाही. तर त्याच्यातून भावना उत्पन्न झाली पाहिजे, मलाही धम्म जाणून घ्यायचा आहे, मलाही धम्म जाणून घ्यायचा आहे, धम्माच्या मार्गाचं मी अनुसरण करेन, अशा प्रकारची इच्छा त्याच्याकडे पाहिजे. की भगवंतानं कोणत्या प्रकारच्या धम्माचा उपदेश केला आणि भगवंताच्या धम्माच्या उपदेशाने त्याच्यामुळे आपल्याला समजा आपल्या जीवनात काय फायदा आहे हे जाणून अशा भगवंताच्या धम्माचा आपण धम्म म्हणजे लोकांच्या सांगण्यावरून नव्हे तर स्वतःच्या सामर्थ्याने आपण धम्म जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं भगवंताचं म्हणणं आहे. ज्या धम्माला जगायला पाठीमागे माणसाच्या सत्तेचे बळ लागते, ज्या धम्माला जगायला पाठीमागे माणसाचे बळ लागते तो धम्मच नव्हे. आणि फार मोठा जथा आहे, फार मोठा जमा आहे, त्याच्यासाठी बाबा अमुक आहे तमुक आहे म्हणून समजा सगळे जमा होतात. किंवा एखादी समजा यात्रा वगैरे कोणा देवाची अमुक देवाची यात्रा आहे आणि समजा तिथे यात्रा भरवली आणि मस्त मजा मच्छी मटण खाल्ले किंवा काय मस्त मध्ये फिरले, इकडे तिकडे नाच गाणे केले, तर अशा प्रकारचा जो धर्म आहे हा धर्मच नव्हे. तर त्याच्यामुळे माणसाचं हित काय आहे, भगवंताचा धम्म काय सांगतो की ज्या धम्मामुळे ज्या उपदेशामुळे की माणसाला त्याच्यामध्ये समजा काय हित आहे माणसाचं, हा भगवंताचा धम्म आहे. भगवंताने जो धम्म सांगितला त्या मनुष्याच्या हितासाठी आहे, दुःखमुक्तीसाठी आहे. पण ज्याने समजा अशा प्रकारचे जे समजा यात्रा देव धर्म समजा जे करतात किंवा जातात घडवतात आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर समजा ते कसं म्हणजे हे कसं मोजेचं ठिकाण झालं. पण अशा प्रकारचं हे नसून ते कसं आहे की स्वतःच्या सामर्थ्याने स्वतःच्या श्रद्धेने आणि स्वतःमध्ये तशी जागरूकता निर्माण झाली पाहिजे की खरं हा भगवंताचा धर्मामध्ये मनुष्याच्या हितासंबंधी आहे, मनुष्याच्या हितासंबंधी आहे, माझ्या स्वतःच्या हितासाठी आहे आणि मी स्वतःला मुक्त करू शकतो अशी समजा खात्री धरून समजा त्या धम्माच्या मार्गाचं अनुसरण जर करता असेल तर खरोखर समजा तो म्हणजेच धम्माची जाणकार होणार. म्हणजे प्रत्येक वेळी समजा आता धम्माची सत्ता चालवणारे अशा प्रकारचे जे लोक असतात ते कसे असतात समजा असेच लोक असतात की बाबा माझ्या धम्मामध्ये या, मी तुम्हाला मुक्त करतो, असा आत्मा आहे
परमात्मा आहे, अमुक माझा देव आहे, हा जलजलाट आहे, त्याच्यामुळे तुम्हाला अशा प्रकारचे समजा देतील, ते अशा प्रकारचा तुमचा फायदा होईल, हे होईल असे सांगणारे जे लोक असतात. पण भगवंतांना अशा प्रकारचं काहीच सांगितलं नाही. भगवंत स्वतः म्हणतात, मी जे काय सांगतो आणि तुम्ही ऐकून जर तुम्हाला त्याची प्रचिती येत असेल तरच तुम्ही या धम्माच्या मार्गाला लागा, धम्माच्या मार्गाचं अनुसरण करा, अन्यथा धम्माच्या मार्गाचं अनुसरण करू नका. तर त्याच्यासाठी समजा खटाटोप केले पाहिजे, आपल्याकडे श्रद्धा उत्पन्न झाले पाहिजे. श्रद्धा ही वाटेची शिदोरी आहे. भगवंत म्हणतात श्रद्धा काय आहे, तर जो वाटसून निघाल्यानंतर काय करतो, जाता जाता म्हणजे आपल्याला जर कुठं भूक लागली, तहान लागली, तर समजा पाण्याची बाटली आणि एक टायमाच्या भोजनाची व्यवस्था किंवा कुठे एखाद्या हॉटेलवरती, म्हणजेच आपण जात असताना घेतलेली काही सुद्धा म्हणजे श्रद्धा, म्हणजेच ही श्रद्धा काय आहे, तर आपली समजा वाटेची त्याच्यासाठी आपल्याला धम्माच्या मार्गात शिरण्यासाठी आपल्याकडे श्रद्धा उत्पन्न होणे आवश्यक. श्रद्धा असेल तरी समजा आपण धम्म जाणू शकतो, अन्यथा धम्म जाणू शकत नाही. धम्म आणि त्यातील आपले स्थान या संबंधी भगवान बुद्धाचा दृष्टिकोन अशा प्रकारचा होता. आणि आता आपण काय पाहिलं, धम्म आणि त्यातील आपले स्थान. भगवंताने आपल्या धम्मामध्ये आपले स्वतःसाठी कोणतेही स्थान समजा भगवंताने सांगितलेले नाहीत. अशा प्रकारचा हा दृष्टिकोन, अशा प्रकारचं समजा भगवंताने या ठिकाणी सांगितलेला आहे, म्हणजे आहे या ठिकाणी बाबासाहेबांना लिहून ठेवलेलं आहे. आता बुद्धाने मोक्षदानाचे आश्वासन दिले नाही. भगवंतांना असं कधीच म्हणलं नाही की तुम्हाला मोक्ष मिळवून देतो. ते म्हणतात मी मार्गदाता आहे, मोक्षदाता नाही. मी तुम्हाला कुणालाही मोक्ष मिळवून देणार नाही. मी काय आहे, मी फक्त मार्ग सांगतो आणि त्या मार्गाचं अनुसरण करणं तुमचं काम. आणि मार्गाचं अनुसरण केल्यानंतर जर तुम्हाला प्रचिती आली तर समजा तुम्ही करा, अन्यथा करू नका. म्हणून भगवंत म्हणतात मी, आणि मोक्षदाता कोणीही नाही. समजा सर्वजण सांगतात की तुम्हाला याच्यामुळे मुक्ती मिळेल, त्याच्यामुळे मुक्ती मिळेल आणि तुम्हाला मोक्ष मिळेल, तुम्ही स्वर्गात जातात. भगवंत असं म्हणतात की कोणीही तुम्हाला मुक्ती मिळवून देणार नाही, मीही तुम्हाला मुक्ती मिळवून देणार नाही. पण मी सांगितलेला जो धर्म आहे त्या धर्माच्या मार्गाचं अनुसरण केल्यानंतर मात्र समजा तुम्हाला मुक्ती आहे, म्हणजे मोक्ष आहे, मुक्ती मिळू शकते. पण भगवंताने असं स्वतः की मी मोक्षदाता आहे असं कधी म्हणलेलं नाही. भगवंत म्हणतात की मी मार्गदाता जरूर आहे. आता बहुतेक धर्म हे साक्षात्कारी धर्म म्हणून वर्णिले जातात. तर बहुतेक प्रकारचे जे धर्म आहेत कसे साक्षात्कारी म्हणून वर्णिले जातात. म्हणतात या धर्मामध्ये अशा प्रकारचा साक्षात्कार होतो, नाही जलजलाट आहे, आम्ही गेल्यानंतर अशा प्रकारचं घडलं, तशा प्रकारचं घडलं, अशा प्रकारे म्हणजे थोडी बहुत समजा ती जादू करण्याची समजा विद्या असते, त्याच्यामुळे साक्षात्कार अशा प्रकारचा असं म्हणतात. पण कोणताही धर्म काय आहे, या धर्मात प्रत्येक धर्माला काय म्हणतात तुम्ही साक्षात्कारी धर्म आहे, परंतु भगवंतांनी आपल्या बुद्धाचा कधी साक्षात्कारी धर्म असं कधी तर म्हणलेले नाही. साक्षात्कारी धर्म म्हणजे मी तुमचा निर्माता आहे, माझी पूजा करून आत्म्याला मोक्ष मिळवून द्या असे प्राणी मात्र सांगणारा देवाचा संदेश. हा संदेश बहुधा एखादा नियुक्त व्यक्तीच्या म्हणजे प्रेषिताच्या मार्फत पाठवलेला असतो आणि त्या संदेशाला प्रेषिताला साक्षात्कार झालेला असतो आणि प्रेषित लोकांना साक्षात्कार उघड करून सांगतो, मग त्याला धर्म असे म्हणतात. प्रेषिताचे म्हणजे प्रेषिताचे काम म्हणजे त्याच्या धर्माशी इमान राखणाऱ्याचा मोक्ष लाभ निश्चित करणे. आणि धर्माशी इमान राखणाऱ्या यांची मोक्ष म्हणजे जर प्रेषिताला देवदूत मानित असताल आणि त्याने समजा आणलेल्या देवाच्या आज्ञा पाळीत असाल तर समजा त्याची नरकातील पाठवणीपासून सुटका होईल. हे कोण म्हणायचे, इतर धर्म काय म्हणायचे की बाबा देवाचा दूत म्हणून समजा तो आलेला आहे आणि त्याने जे समजा सांगितलं
आणि ते ऐकून त्याच्याप्रमाणे आपण जर समजा काय केलं तशा प्रकारचे केले तर काय तुम्हाला म्हणजे तुम्ही नरकात जाणार नाही, म्हणजे समजा तुम्हाला चांगला जन्म मिळेल, तुम्ही स्वर्गात जाताल असं हे धर्म म्हणायचे. इतर धर्माचं सांगितलेलं आहे. भगवान बुद्ध आपण प्रेषित किंवा देवदूत आहोत असला अधिकार कधीच सांगत नसे. भगवंत मात्र मी प्रेषित आहो, देवदूत आहे, देव आहे असं भगवंतानं कधीही म्हणलेलं नाही. आणि असे कोणी मांडल्यास त्याचे खंडन करीत असेल. आणि एखादा जर कोणी असं सांगत बी असेल तर भगवंत काय म्हणायचे, हे शक्यच नाही, हे सर्व काय आहे हे काल्पनिक आहे, तेव्हा याच्यावर विश्वास ठेवू नका असं स्पष्ट भगवान सांगायचे. भगवान त्याचं खंडन करून टाकायचे. अधिक महत्वाचा मुद्दा म्हणजे भगवान बुद्धाचा धम्म एक शोध होता आणि म्हणून जो धर्म साक्षात्कारी म्हणून समजले जातात त्यापासून तो अगदी वेगळा समजला पाहिजे. भगवंताचा धर्म म्हणजे शोध, साक्षात्कारी म्हणून हा शोध म्हणून समजला जातो, पण त्याच्यापेक्षाही वेगळा समजला पाहिजे असं म्हणतात. कसा समजला पाहिजे तर भगवान बुद्धाचा धम्म एक शोध आहे. भगवान बुद्धाचा धम्म कसा आहे, एक शोध आहे असे म्हणण्याचे कारण पृथ्वीवरील मानव जीवनाचा सखोल अभ्यासातून तो उद्भवलेला आहे. आपल्या जे जीवन आहे मनुष्याचं, त्या मनुष्याच्या जीवनातून सुद्धा हा उत्पन्न झालेला हा धर्म आहे. हा भगवंताचा समजा कोणता गुरु वगैरे काही नव्हता, तर भगवंताला हा धम्म उत्पन्न झाला आणि तो धम्म भगवंताने जगाला सांगितला आणि जगाने ऐकून समजा काय झाले, स्वतःला मुक्त करून घेतले, इतर समजा मुक्त झाले. पण त्याच्यासाठी स्वतः म्हणजे स्वयंपाक बनवून ठेवलेला आहे, स्वयंपाकाचा वास छान येत आहे, पण नुसता वास येऊन समजा आपलं पोट भरत नाही, तर त्याच्यासाठी समजा आपण ते खाल्लं पाहिजे. म्हणजे त्याचप्रमाणे भगवंत म्हणतात की जो कोणी धम्माच्या मार्गाचा अनुसरण करेल, जाणून घेईल, त्यालाच त्याचा साक्षात्कार होईल. अशा भगवंताचा आणि भगवंताचा शोध अशा प्रकारचा शोध होता की मनुष्याचा याच्यामध्ये हित आहे, मनुष्याच्या ह्याच्यामध्ये तोटा नाही. आणि ज्या स्वाभाविक प्रवृत्तीस मनुष्य जन्म घेतो त्यांच्या क्रिया, प्रक्रिया आणि इतिहास व परंपरा याच्यामुळे त्यांना विचारलेले संत इष्टनिष्ठ वळण यांच्या संशोधनाचा परिणाम म्हणजे बुद्ध धम्म होय. आणि काय सांगितलेलं आहे की बाबा प्रक्रिया आणि इतिहास, परंपरा याच्यामुळे त्यांना मिळालेला इष्टनिष्ठ वळण म्हणजे समजा संशोधनाचा हा परिणाम आहे. संशोधनाचा परिणाम म्हणजे काय आहे, बुद्ध आणि धम्म. सर्व प्रेषित मोक्षाचे आश्वासन देतात. मोक्षाचे आश्वासन न देणारा भगवान बुद्धाचा असा एकच धम्म आहे की याने कधीही समजा मोक्षाचा समजा आश्वासन दिलेलं नाही. बाकी सर्व लोकांनी आपल्या धर्मात मोक्षाचं आश्वासन दिलेलं आहे. भगवंत मोक्षाचे आश्वासन देत नाहीत. का देत नाहीत की मार्गदाता आहे, मी मोक्षदाता नाही असं स्पष्ट भगवंत म्हणतो. बुद्ध हाच एक गुरु आहे, मोक्षदाता आणि मोक्षदाता आणि मार्गदाता यामध्ये त्याने विभाजक रेषा काढली आहे. मोक्ष देणारा आहे तर दुसरा केवळ मार्ग दाखवणार आहे. भगवंताने मोक्षदाता आणि मार्गदाता यामध्ये दोन्हीच्या मध्ये एक रेष ओढलेली आहे. म्हणजे भगवंत काय म्हणतात की मोक्ष देणारा आहे, एक मोक्ष देणारा आहे आणि दुसरा मार्ग दाखविणारा. तर भगवंताचा धर्म कसा आहे, मार्ग दाखविणारा आहे, तर दुसरा धर्म कसा आहे, मोक्ष देणारा आहे. म्हणजे सर्व हे काल्पनिक आहे, त्याच्यापासून तुम्हाला मोक्ष मिळेल असं सांगणं आणि त्याच्यामध्ये समजा रंगून ठेवणं म्हणजे हेच समजा त्याच्या काय आहे, भविष्याची समजा एक टाइम वेस्ट आहे. भगवान बुद्ध केवळ मार्गदाता होते, मोक्षदाता ज्याचा त्याने आपल्या श्रमाने मिळवायचा असतो. भगवंत म्हणतात
एखाद्याने तुमचं मोक्ष होईल म्हणल्यानंतर तुमचा मोक्ष होणार नाही, तर मोक्ष हा तुमच्या श्रमाने प्रयत्नाने मोक्ष मिळत असतो. तर कशा प्रकारचे प्रयत्न केले पाहिजेत, तर साम्यक प्रयत्न केले पाहिजे. साम्यक प्रयत्न केल्यानंतरच आपल्याला काय करत असतो, मोक्ष मिळत असतो. म्हणजे हर प्रकारचे प्रयत्न आहेत, पण त्यासाठी कसले प्रयत्न पाहिजे, तर साम्यक प्रयत्न करणाऱ्याला मोक्ष मिळतो. आपले हे मत मोगलायन ब्राह्मणाला खालील सूत्रात भगवान बुद्धाने स्पष्ट करून सांगितले होते. हे मोगलायन नावाचा एक ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाला भगवंताने आपले मत स्पष्ट करून सांगितलेलं होतं. त्या दोघांचा संवाद या ठिकाणी दिलेला आहे, आपण ते पाहूया. एकदा भगवान श्रावस्तीत मिगार माताच्या प्रोराम प्रसादात उतरले होते. नंतर मोगलायन हा गणक म्हणजे हिशोब ठेवणारा ब्राह्मण तथागताजवळ आला आणि सिनियाने अभिवादन करून त्याच्या बाजूला बसला. कुशलक्षम विचारल्यावर तो गणक मोगलायन भगवंताला म्हणाला. त्या गणक म्हणजे समजा गणित करणारा, आणि मोगलायन गण म्हणजे त्याचं नाव काय होतं, मोगलायन गणक ब्राह्मण. तर तो भगवंताजवळ आला. भगवंताला पंचांग प्रणाम करून बाजूला बसला. त्यांनी भगवंताला विचारलेलं आहे. काय विचारलेलं आहे बघा. श्रमण गौतमा, ज्याप्रमाणे माणसाला या प्रसादाने दर्शन क्रमशः होते, पाऊल पुढे पडते, क्रमशः पुढील मार्ग दिसतो, हळूहळू पायऱ्या चढून शेवटी पायरी येते, याप्रमाणे आम्ही ब्राह्मणाचे शिक्षण क्रमशः घडते, म्हणजेच आमचे वेदाध्ययन घडते. हा मोगलायन ब्राह्मण भगवंताला जाऊन काय म्हणत आहे की क्रमाक्रमाने माणूस समजा पुढे पाऊल टाकतो आणि शेवटी काय करतो, तो पायरी पायरीने समजा वरी जातो. म्हणजे अशा प्रकारचं आमचं शिक्षण आहे, असं तो भगवंताला सांगत आहे. तो श्रमण गौतमा, ज्याप्रमाणे अंक गणनेत आणि धनुर्विद्येत पायरी पायरीने प्रगती होते, त्याप्रमाणे आम्हाला ब्राह्मणांची आपल्या शिक्षण क्रमात क्रमशः प्रगती होते. ज्याप्रमाणे समजा अंकगणितेत म्हणजे धनुर्विद्येत समजा पायरी पायरीने समजा प्रगती होते, त्याचप्रमाणे आमच्या ब्राह्मणाची कशी या शिक्षण क्रमात थोडीशी अशा क्रमशः प्रगती होते, असं समजा ही म्हणत आहे. जेव्हा आम्ही शिकवणी देतो तेव्हा शिष्याला एकी 1, दुरकी 2, तिरकी 3, चौके 4 असे 100पर्यंत पाढे शिकवतो. कोण म्हणत आहे? हे मोगलायन ब्राह्मण म्हणत आहे की हे श्रमण गौतमा, आम्ही आमच्या शिष्याला काय सांगत असतो, एकी 1, दुरकी 2, तिरकी 3, चौकी 4 अशा प्रकारे अंकगणिताप्रमाणे आम्ही त्याला शिक्षण देत असतो आणि त्याला 100पर्यंत अशा प्रकारे आम्ही शिकवत असतो. मग गौतमा, आता सांग की तुझ्या धर्मामध्ये अशा तऱ्हेने प्रगतीशीच शिक्षण तुझ्या शिष्याला मिळते काय? जसं आम्ही आमच्या शिष्याला अशा प्रकारचं अंकगणिताप्रमाणे शिक्षण देतो, तसाही तू तुझ्या शिष्याला अशाच प्रकारचं शिक्षण देतोस का? असा हा मोगलायन ब्राह्मण भगवंताला विचारत आहे. होय ब्राह्मणा, असेच मिळते. ब्राह्मण एखाद्या अश्वविद्येतील निपुण पुरुषाचे उदाहरण घेऊ. तो प्रथम जातीवंत घोडा घेऊन त्याला लगाम घालून पहिला धडा देतो, नंतर तो त्याला अधिकाधिक शिकवावा लागतो. भगवंत म्हणाले, ब्राह्मणा होय, की असेच आहे. ब्राह्मणा, एखादा अश्वविद्येत समजा निपुण जो घोडा, पुरुषाचे उदाहरण त्यांनी देतात, की प्रथम जातीवंत जो घोडा असतो त्याला लगाम घालून पहिला धडा देतो, नंतर तो त्याला अधिकाधिक शिकवायला. एखाद्या घोड्याला समजा पाळीव बनवायचा असेल तर त्याला काय करतात, त्याला लगाम घालून समजा थोडं शिक्षण देऊन समजा त्याला पाळीव बनवतात. म्हणजे अशाच प्रकारे मी समजा आमच्या शिष्याला अशा प्रकारचं समजा
थोडं थोडं शिक्षण जे समजा क्रमशः समजा त्याला पुढे घेऊन जातो असं भगवंत म्हणतात. ब्राह्मण अगदी त्याप्रमाणे तथागत शिको माणसाला हाताशी धरतात. आणि भगवंत म्हणाले की ब्राह्मणा त्याचप्रमाणे शिकून मी माणसाला हाताशी धरतो. हाताशी धरणे म्हणजे समजा काय, भगवंताचा धम्म समजा त्याला पूर्ण परिपाठ म्हणजे माहिती झालेला असतो आणि समजा तो मग ते धम्मात पारंगत होत असतो आणि त्याला पहिला पाडा असा देतो, बंधू सिलवान हो. भगवंताचा काय समजा पहिला पाडा काय आहे की बंधू तू सिलवान हो आणि कर्तव्याच्या जाणीवीने स्वतःला संयमित कर. बंधू तू सिलवान हो आणि कर्तव्याच्या जाणीवीने स्वतःला संयमित कर. म्हणजे तुझ्या मनावरती ताबा ठेव, तुझ्या मनाला स्थिर कर. मन हे अधिक बलवान आहे. अशा बलवान मनाला ज्या टायमाला एखाद्या समजा बैलाला व्यसन नसते, तर व्यसन नसलेला बैल समजा कधीही ऐकू शकत नाही आणि कशी उधळा मारा त्या, पण ज्या बैलाला व्यसन घातली तो बैल समजा कसा असतो, म्हणजेच पाळीव झाला म्हणजे समजा तो झोंपण्यासाठी तयार होतो. ते समजा एखाद्या घोड्याला जसं पाळीव बनवतात तसे या माणसाला सुद्धा काय समजा मी तो धडा देतो पहिला, तर काय तो सिलवान हो म्हणजे या शिलाचं आचरण कर आणि कर्तव्याला समजा जाण आणि स्वतःला संयमित कर. जे कर्तव्य आहेत ते नियमाने करायचे कर्तव्य, त्या नियमाने करायचे कर्तव्य कर आणि संयमित स्वतःला संयमित करणे, मनावर ताबा ठेव. म्हणजे कोणत्या हातून कोणती वाईट गोष्ट घडू नये अशा प्रकारचा विचार करून समजा सर्व कर्तव्य नीट तपासून पाहून तो कर्तव्य कर. अशा प्रकारचा धडा मी माणसाला देतो असं भगवंत कोणाला म्हणत आहेत, त्या ब्राह्मणाला सांगत आहे. आणि प्रतिमोक्षाचे नियम पाळीत जा. म्हणजे समजा काय भगवंताच्या धर्माचा उपदेश काय की म्हणजे तो प्रतिमोक्षाचे नियम पाळीत जा. आता सदाचार संपन्न हो, क्षुद्र दोषातही भय आहे हे ओळखून स्वतःचे वर्तन ठेव, नियमाचे परिपालन कर. भगवंत काय म्हणतात, सदाचार संपन्न हो म्हणजे तुझ्यामध्ये कुठलेही दोष ठेवू नको, सर्व दोषाचं निर्मूलन कर आणि क्षुद्र दोषातही भय असते आणि छोटेसे समजा जर दोष समजा असतील तर कशा आहे ते भयाव आहेत आणि त्याच्या भीतीने समजा तुमचं काम होणार नाही. तर